आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. विद्या चौधरी यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे भाजपच्या वतीने मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार दिनांक 31 डिसेंबर बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर विद्या चौधरी यांच्या वतीने त्यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत चौधरी हे होते. व्यासपीठावर डॉक्टर कालिदास चौधरी, सतीश चौधरी, पंडित घोलप, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, सल्लागार दीपक राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार शेख नईमुद्दीन कौसळीकर, कार्याध्यक्ष भास्कर चौधरी, सचिव मनोज टाक यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. जिंतूर तालुका उपाध्यक्ष अभिजित चौधरी, बोरी संघाचे उपाध्यक्ष गणेश ठाकूर, नदीम पठाण, कोषाध्यक्ष संतोष डहाणे, मुंजा कंठाडे, शम्मू पटेल यांच्यासह इतर पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिंतूर तालुकाध्यक्ष दिनकर चौधरी, बोरी भाजप मंडळाध्यक्ष अशोक शिंपले, बाबू काजी, लोबान पठाण, ओंकार चौधरी, गंगाधर देशमुख, संभाजी चौधरी, अंबादास गजमल, पाशाभाई कुरेशी, सुधाकर संगेकर, पप्पू अंभोरे, दिलीप चौधरी, शिवलिंग भिसे, दुर्गेश चौधरी, विश्वनाथ गोरे, रामा चौहान, ज्ञानेश्वर राठोड, वामन शिंपले, अनिल चेन, पंकज घोलप, मुंजाजी गोरे यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेलू नगरपालिकेचे माजी व भावी नगराध्यक्ष विनोद भाऊ बोराडे आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा. शुभेच्छुक ए स्टार न्यूज परिवार. प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेना गटाचे 4 उमेदवार रिंगणात. परभणी महानगरपालिकेची निवडणूक लागली असून आता प्रत्येक प्रभागात उमेदवार आपापल्या प्रभागातील मतदारांच्या भेटी घेत प्रचारास सुरुवात करत आहे. याच अनुषंगाने परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बागवान मोहम्मद सुफियान मोहम्मद इब्राहिम, शेख हुसेना बानो, बरीरा उम्मे रोमान, रईस खान हे 4 उमेदवार असून मोहम्मद मतीन चौधरी, मुफ्ती साजिद नदवी, मोहम्मद अदनान समी, डॉक्टर मोहम्मद बरकतुल्ला हे या पॅनलचे प्रतिनिधित्व करीत आहे. यावेळी नवनिर्वाचित उमेदवारांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही ही निवडणूक जनतेच्या प्रश्नावर व प्रभागातील विकासाच्या मुद्द्यावर लढत असून येथील मतदारांनी आम्हाला एकमताने निवडून द्यावे, जेणेकरून आम्ही प्रभागाचा येणाऱ्या काळात चेहरा मोहरा बदलून टाकू. सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे यांच्यातर्फे कर्मचाऱ्यांना भेटवस्तूचे वाटप. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे यांच्यातर्फे 9 वर्षानिमित्त बाजार समितीतील सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तूचे वाटप आज दिनांक 1 जानेवारी गुरुवार रोजी करण्यात आले. तसेच भाजपचे सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार व नवनिर्वाचित नगरसेवक सुबोध काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बाजार समितीच्या वतीने दोघांचा सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट दत्तराव कदम, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळेसर, रामेश्वर राठी, तोष्णीवाल, अनिल बर्डे, सत्कारमूर्ती अशोक शेलार, सुबोध काकडे, माऊली ताठे, दीपक चौहान यांच्यासह बाजार समितीचे सर्व कर्मचारी, भाजप कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती हाच भागवत ग्रंथाचा मुख्य सार. स्वामी गोविंदगिरी महाराज. श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धाम येथील इंद्र घुम्न नगरीमध्ये आयोजित श्रीमंत भागवत महापुराण कथेची सांगता आज दिनांक 1 जानेवारी गुरुवार रोजी अत्यंत उत्साहात झाली. मराठवाडा आणि विदर्भातील भाविकांनी आयोजित केलेल्या या
ज्ञान यज्ञाच्या सांगता प्रसंगी स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी भक्ती आणि ज्ञानाचा महिमा विशद केला. कथेचा सार सांगताना स्वामीजी म्हणाले की संसार सतत परिवर्तनशील आहे, परंतु आपले अंतःकरण आणि त्यातील सत्य कधीही बदलत नाही. श्रीकृष्णाच्या चरण कमलांची भक्ती हा संपूर्ण श्रीमद भागवत ग्रंथाचा मुख्य सार आहे. भक्तीसोबत येणारे ज्ञान आणि वैराग्य हे मानवी जीवनातील अज्ञान व मृत्यूची भीती दूर करतात. ज्या परंपरेने आपल्याला हा भक्तीचा दिवा दिला आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून भक्तीचा मार्ग कधीही सोडू नये असे आवाहन त्यांनी आशीर्वाद वचनपर बोलताना केले. राधेश्याम चांडक, नंदकिशोर झंवर, डॉक्टर विनोद मंत्री आणि नंदकिशोर बाहेती व त्यांच्या परिवाराने या सोहळ्याचे 26 डिसेंबरपासून विविध कार्यक्रमासह नेटके नियोजन केले होते. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री सेलू येथील श्री रोकड्या हनुमान चालिसा मंडळाच्या भाविकांनी 108 वेळा सामूहिक हनुमान चालिसा पठण करून नवीन वर्षाचे स्वागत केले. या प्रसंगी स्वामीजींनी सांगितले की हा दिवस केवळ इंग्रजी नवीन वर्षाचा प्रारंभ नसून अयोध्यातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा 2 वर्षाचा पूर्तता दिवस म्हणजेच प्रतिष्ठा द्वादशी आहे. हा दिवस भारताच्या आत्मविश्वासाचा आणि गौरवाचा आहे. या पावन प्रसंगी भारतवर्ष आता एका नवीन पर्वात प्रवेश करत आहे असे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित नगरसेवक शेख शफीक व अनवर पठाण यांचा बालूर येथे सत्कार. सेलू नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीचे शेख शफीक व पठाण अनवर खान नुकतेच सेलू नगरपालिका निवडणुकीत निवडून आल्याबद्दल 0 फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून बालूर येथील मित्र परिवारातर्फे फटाके, ढोल ताशांच्या गजरात जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी राजाराम सिरसाट, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत आबा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सय्यद जलाल, समीर पठाण, बबन लिंगायत, अलीम अन्सारी, खिजर पठाण, वाजेद खान, फेरोज खान पठाण, दिलीप मसूरे, शेख फेरोज, किरण धाबे, अभिषेक वाटुरे, राधा वाटुरे, महमूद पठाण, निसार पठाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती. ग्राहक पंचायतचे कार्य कौतुकास्पद. भूषण काळे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य अत्यंत कौतुकास्पद, दिशादर्शक व समाज उपयोगी असून समाजात जागरूक ग्राहक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संघटना करीत आहे असे प्रतिपादन न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांनी केले. ते सेलू येथे ग्राहक जागरण दिंडी अभियानाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त दिनांक 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान परभणी जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने महिनाभर ग्राहक जागरण दिंडी अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप 31 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय सेलू व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहात ग्राहक प्रबोधन व दिंडी समारोप कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा पाटील होत्या. प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे, प्रांत पर्यावरण प्रमुख डॉक्टर संगीता अवचार, प्रांत लीगल सेल प्रमुख ॲडव्होकेट संजय केकान, प्रांत रोजगार आयाम प्रमुख किरण बोचरे, नायब तहसीलदार विजय मोरे, मदन यादव, पुरवठा निरीक्षक ऋषिकेश पौड, जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, सुनील गायकवाड, मंजुषा कुलकर्णी, सिद्धार्थ गायकवाड, शुकाचारी शिंदे यांच्यासह अन्न व औषध प्रशासन व वजन मापे विभाग, महावितरण, गॅस एजन्सी, तहसील कार्यालय, नूतन कन्या प्रशालय येथील कर्मचारी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.